मदतीने धावफलक झाले ओपन. 1 ऑन द बोर्ड. एक धाव जी मात्र धावफलकावरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला मार्गस्थ पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. विकास आणि विकासच्या जोडीला आदेश. 2 सलामीचे फलंदाज, सलामीचे बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करत बंटी हे आपल्याला पाहायला मिळाले. मॅन ऑफ द मॅच त्यांना डेडिकेट करण्यात आली. एक्झॅक्टली जर विचार केला तर मात्र बंटी हा हकदार होता, कारण विदाउट एनी फिअर कुठल्याही प्रकारचा आपण पाहू शकतो संकोच न घेता प्रत्येक बॉलवरती सिंगल, प्रत्येक बॉलवरती डबल घेत या खेळाडूने संघाला विजयाच्या दिशेला वाटचाल करून दिली. एक तर अनिकेत आणि दुसरा म्हणजे बंटी, या दोघांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 1 ऑन द बोर्ड. एक धाव जी नव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. दो बाई और दोनों तबाई, दोघांना रनर लागतात. विकास दादा पण आणि निलेश दादा पण ज्या प्रकारची बॅटिंग करतात ना ती कडक करतात. स्वतःच्या टीमच्या खेळाडूंना देखील पळवतात आणि समोरच्या संघाच्या खेळाडूंना देखील इतके रन मारतात की पळवतात निस्ते. धावसंख्या 1 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 1 ऑन द बोर्ड. चला, वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. चला, दोन्ही संघांनी थोडस सहकार्य करायचंय. मॅच सुरू होणं अतिशय महत्वाचं आहे. मैदानावरती सामना देखील आपल्याला पाहायला मिळतो. चलो सोलिडी 11 कामा विपक्ष SPK सुपर किंग्स. जिजा वर्सेस साले अशी देखील लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. जबरदस्त मैत्रीपूर्व लढत होईल या ती मात्र शंका नाही आहे, कारण खेळीमेळीच्या वातावरणावरती आपण पाहू शकतो 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघांमध्ये चांगले खेळाडू आहेत. संघांमधल्या खेळाडूंचं दुसऱ्या संघाच्या खेळाडूंच्या होते रिलेशन देखील फार चांगलं आहे आणि आपण पाहू शकतो या 2 संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते. सिंगल लॅड होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि मैदानावरती बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 3 या आकड्यावर. 3 ऑन द बोर्ड. 3 धावा धावफलकावरती. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. त्यांच्या वतीने आपल्याला मालिकावीरसाठी ही जबरदस्त बाईक पाहायला मिळते. उद्योजक आणि समाजसेवक एक दानशूर दाते अर्थात चिंतामणजी चौधरी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. चिंतामणजी चौधरी साहेबांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक स्वागत. वेलकम चिंतामण दादा, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ज्यांच्या वतीने आपल्याला मालिकाभरची बाईक सौजन्य तसेच आपल्याला पाहायला मिळतील. ॲडव्होकेट
विलासजी सुरोशे साहेब, पद्माकरजी सुरोशे साहेब, अरुणदादा सुरोशे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. लेजंड्स 40+ मॅचेस मध्ये देखील आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. ऑन साइडला स्लॉकशिप करण्याचा प्रयत्न होता. बॅटची टोपेज मैदानावरती आलेली सिंगल, एका धावेच्या मदतीने धावसंख्या 5 या आकड्यावरती. सिंगल नंतर डॉट, डबल नंतर सिंगल आली. अजून एक 5व्या बॉलवरती सिंगल, धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 5 या आकड्यावर. 5 रन ऑन द बोर्ड, 5 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अनेक सारे लेजंड्स आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. लेजंड्सच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धेचा आनंद घेत असताना संपूर्ण आपण पाहू शकतो कांबा गाव आणि स्पेशली आपल्याला पाहायला मिळतील वर्धापन दिन आणि जत्रा कमिटीचे अध्यक्ष गणेशदादा बनकरी साहेब देखील इथून लाईव्ह स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांच्या वतीने दोन्ही संघांना शुभेच्छा आल्यात. यावेळेस कॅच केली आहे कंप्लीट, कॅच झाली आहे कंप्लीट. जबरदस्त कॅच पाहायला मिळते. आय थिंक साईदीप होते आणि कॅच कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ, विकेटचं पतन. आदेश बॅक टू दी पवेलियन. गणेशदादा बनकरी साहेब देखील मॅचचा आनंद घेतात आणि त्यांचे चिरंजीव साईदीप ज्यांच्या वतीने जबरदस्त सिक्सर आपण रात्रीच्या सत्रामध्ये पाहिलं. त्यासोबतीला इथे झेल देखील स्वीकारली आहे. गन फिल्डर आहेत आणि फ्युचर आहेत. चांगली कामगिरी त्यांच्या वतीने नेहमी आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक क्षेत्रामध्ये. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 5 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 ला होती सुरुवात आणि बॉलिंग ट्रॅकवरती सागर आपल्याला पाहायला मिळतील की नाही हे पाहणं अतिशय महत्त्वाचं, कारण सरप्राईज पॅकेज आहेत SPK सुपर किंग संघासाठी. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. विकासच्या बॅट मधून झकास स्ट्रोक, बॉल सीमा पलीकडे आलेला जबरदस्त 4 धावांसाठी चौकार. आता लॉट्स आपण लेजेंड्सचे लॉट्स पाडणार आहोत, याची देखील नोंद करून घ्यायची आहे. चौकाराला धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल. करो या मरो ही स्थिती निर्माण झाली आहे. डू ऑर डाय सिच्युएशन मैदानावरती निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पंकज दादांची देखील भरपूर सारी मेहनत, रुपेश दादांची मेहनत, प्रवीण दादा बनकरी आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्या आज लग्नाचा वाढदिवस आहे. सागर दादा आपल्याला पाहायला मिळतील बॉलरच्या भूमिकेमध्ये ज्यांच्या लग्नाचा आज देखील वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देखील आपण दोघांना देणार आहोत. येस, व्हाईट बॉल आणि रिव्ह्यू घेण्यात आलाय बॉलिंग टीमच्या वतीने. फेअर डिलिव्हरी असेल. सो रिव्ह्यू रिटेन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल फेअर डिलिव्हरी. कॉन्फिडन्स आपल्याला बघायला मिळतोय. कॉन्फिडन्स आपल्याला बघायला मिळाला सागर यांच्या वतीने आणि तो कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे. आणि मी नेहमी म्हणतो की सरप्राईज पॅकेज आहे SPK सुपर किंग संघासाठी सागर यांची गोलंदाजी. यावेळी चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आलाय बॉल जो मात्र आपण पाहू शकतो डॉट. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर 2 बॉल दोन्ही निर्धाव पाहायला मिळतात. विकास थोडेसे बॅकफुटवरती पाहायला मिळेल.
आणि स्पेशली चलो शिर्डी 11 कांबा, कारण मैदानावरती धावा बनत नाहीये. धावा बनवणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्या धावा बनतील का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं. 5 ओव्हरमध्ये मिनिमम 50 ते 60 धावा बनवणं गरजेचं आहे. सागर बनकरी, सागर लोखंडे, योगेश दादा बनकरी इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. साईदीप इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गौरव इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे धावा बनवणं अतिशय महत्त्वाचं. निलेश दादा निश्चित यांना कोण विसरेल, एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. त्या खेळाडूंच्या विरोधामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या धावा बनवणं अतिशय महत्त्वाचं असतात. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 11 या आकड्यावरती. विकास आणि संतोष हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. संतोष दादांचा विचार केला तर लेजंड खेळाडू आहेत. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केला मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र पुढे सरकत असताना 12 या आकड्यावर. 5 चेंडूंचा खेळ झाला शेवटचा, 1 बॉल शिल्लक. ड्रिंक्स ब्रेक ज्यावेळेस 3 षटकांची समाप्ती होईल आपण लॉर्ड्स देखील पाडणार आहोत, याची नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, चपलाई पाहायला मिळाली सागर यांच्या वतीने. आलेली सिंगल आणि सिंगल धावेच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना पाहायला मिळेल. दुसरं 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 13 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. शांत सुरुवात मैदानावरती म्हणता येईल. 2 षटकांच्या अखेरीस चलो शिर्डी 11 कांबा संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यश बनकरी आपल्याला पाहायला मिळतील. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला प्रयत्न फार चांगले होते. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून जोपर्यंत फिल्डर येतील, सिंगल कंप्लीट झाली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल कंप्लीट होत असताना धावाच्या मात्र 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 15 धावा धावफलकावरती असतील. संतोष मैदानावरती आहेत, 15 धावा धावफलकावरती आहेत. संतोष पाहायला मिळतात. संतोषांच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. महत्त्वाच्या मॅचमध्ये महत्त्वाच्या खेळाडूंचं खेळणं हे फार महत्त्वाचं असतं. विकास जोपर्यंत मैदानावरती धावा येतील, जोपर्यंत संतोष मैदानावरती आहे तोपर्यंत देखील धावा येतील हे प्रत्येकाला माहिती आहे. यावेळेस डाऊन द लेग साइड वाईट बॉल, प्रचंड वेग, प्रचंड गती, 100च्या 2 धावा फलकावरती ॲड होतील. धावसंख्या फलकावरती 17 धावा धावफलकावरती. या मॅचचं टर्निंग षटक हे साबित होतंय की काय, कारण 1 बॉल आतापर्यंत 4 धावा खर्च करत असताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज यश. यावेळेस देखील मिस्टेक होत असताना पाहायला मिळेल. वाईट +1, एकूण 2 धावा या फलकावरती 8. या मॅच मध्ये ट्विस्ट आणणारं हे षटक आहे. 2 धावा कंप्लीट, 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 19. म्हणजे जी मॅच खऱ्या अर्थानं 13 वरती होती 2 षटकांमध्ये, आता 19 वरती आली. आता रन रेट जो आहे तो मेंटेन होत असताना पाहायला मिळतोय. 19 ऑन द बोर्ड, 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. क्वालिफिकेशनचे सिनॅरिओ अजून देखील कन्फर्म नाही आहेत की कुठला संघ क्वालिफाय होईल, कुठला संघ क्वालिफाय होणार नाही आहे. सर्व दानशूरदात्यांचा आम्ही विशेष उल्लेख करणार आहोत. चिंतामणजी चौधरी साहेब ज्यांच्या वतीने आपल्याला ही संकल्पना, संतोषदादा सुरोशे साहेबांच्या वतीने ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली. मालिकावीरसाठी बाईक सौजन्य आहे. सौभाग्यवती दीपालीताई चिंतामण शेठ चौधरी साहेबांच्या वतीने त्यांचं विशेष आभार असेल. दीपकदादा माडसे साहेबांच्या वतीने प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाचं चषक सौजन्य, त्यांचं विशेष आभार. त्यासोबतीला योगेशजी मसोंडे साहेबांच्या वतीने 1 ते 4 जे विजेते संघ असतील त्यांच्या ओनरला
शूज असतील. भारत मॅच साठी देखील भरपूर सारे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. सर्व दानशूरदात्यांचा मी नामोल्लेख देखील करणार आहे. यावेळेस देखील पाहायला मिळतोय मैदानावरती व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 22 धावा. सौभाग्यवती दीपालीताई चिंतामण शेठ चौधरी साहेबांच्या वतीने आपण पाहू शकतो या स्पर्धेसाठी मालिकावीरची बाईक देखील आहे. प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होत आहे, कारण स्वप्नाची आपण पूर्ती करत असताना पाहायला मिळतील ज्यांची मोलाची भूमिका आहे असे चिंतामण शेठ चौधरी आहेत. दीपालीताई चौधरी मॅम पाहायला मिळतील ज्यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत, कारण मालिकावीरसाठी बाईक त्यांच्या वतीने पाहायला मिळते. पुढच्या वर्षी काहीतरी वेगळी संकल्पना आपल्याला नक्की पाहायला मिळेल आणि 3 दिवस डॉक्टर्स देखील आपल्याला पाहायला मिळतील, त्यामुळे विशेष कौतुक आपण त्यांचं देखील करणार आहोत. धावसंख्या फलकावरती आपल्याला 23 पाहायला मिळते. 23 रन्स ऑन द बोर्ड. चिंतामण शेठचा ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेतला त्यावेळेस त्यांनी म्हणाले की कोणालाही मिळू दे, माझ्या घरी जायल्यासारखं मला सुख होईल, आणि ते महत्वाचं असतं. एक बशी सिंगल आड होईल. धावसंख्या 23. प्रत्येकाला आपण पाहू शकतो आपलं मांडणारं व्यक्तिमत्व म्हणजे चिंतामण शेठ, आणि त्यांच्या समवेत त्यांचे संपूर्ण आपल्याला पाहायला मिळतील कामामधील विशेष आपण कौतुक करणार आहोत. सर्व दानशूर दादांचं देखील आपण विशेष कौतुक करतोय. माजी सरपंच, कार्यकुशल कार्य सम्राट सरपंच साहेब मंगेश शेठ बनकरी साहेबांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. महाबळेश्वर वरून देखील मॅच एन्जॉय करतायत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. यावेळेस बॉल हवेमध्ये असेल, कॅचची संधी निर्माण झाली आहे, कॅच झाली आहे ड्रॉप, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय आणि मैदानावरती बघता बघता कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील 2 आणि सीमा पलीकडे आलेला हा चौकार देखील पाहायला मिळतो. 4 धावा पाहायला मिळतील चौकाराच्या साथीने. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 27 धावा धावफलकावरती. दीपक बाळाराम सुरोशे साहेब, अरुण वसंत शिरोसे साहेब, रविदादा शिरोसे साहेब, आनंददादा बनकरी साहेब, छगनदादा बनकरी साहेबांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य लाभले. या सर्व दानशूर दात्यांचा आम्ही विशेष नामोल्लेख करणार आहोत. सर्व दानशूर दात्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. रोल्स रॉयस देखील आपल्याला पाहायला मिळते रिंग्स ट्रॉलीच्या भूमिकेमध्ये. येस, मृतचेंडू डेड बॉल. धावसंख्या 27. या मॅचला कल्लाटणी देणारा नयन सर हा षटक आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत बॉल झालेले आहेत ते म्हणजे 5. यावेळेस देखील कट केलाय. स्ट्रोक तर लाज जवाब पाहायला मिळतोय, मात्र मिळेल फक्त सिंगल, आणि सिंगल धावेच्या मदतीने षटकाची होती सांगता. षटक क्रमांक 30 समाप्त. धावसंख्या 28. आपण लॉट्सचा देखील कार्यक्रम करतोय. मैदानावरती होणारे ड्रिंक्स ब्रेक. कुणालजी देवकर साहेबांच्या वतीने 3 सिक्सर. कुणालजी देवकर साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी 3 सिक्सर साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. शेड 11 कांबा संघाच्या प्रत्येक फलंदाजासाठी ही सुवर्ण संधी असेल. आपण लॉट्सचा देखील कार्यक्रम करतोय. लॉट्सचा कार्यक्रम देखील करण्यात येईल. ड्रिंक्स ब्रेक, ड्रिंक ट्रॉली. चला व्हाईट घोडा काढा प्लीज. थँक्यू सो मच सन्माननीय प्रसन्नजी चव्हाण सर. आता आपण लॉट्सचा कार्यक्रम करतोय. 40+ लॉट्स जो मात्र आपण करणार आहोत. पहिली मॅच 40+ लॉट्स आपण करणार आहोत. आता ड्रिंक्स ट्रॉली नंतर यायचं. पहिली मॅच 40+ आपल्याला पाहायला मिळेल. पहिली मॅच 40+ आपल्याला पाहायला मिळेल. बाळा चिठ्ठी इथे दाखव. एकता 5वा मैल त्यांच्या विपक्ष फाईट करत असताना संघ पाहायला मिळेल. तिरुपती बालाजी.
एकता बॉईज पावशेपाड 5वा मैल विपक्ष तिरुपती बॉईज. दुसरी मॅच पाहायला मिळेल चलो शिर्डी विपक्ष ज्वालामुखी. इथे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते. सर तुमचा जो डिसिजन आहे तोच ग्राह्य धरला जाईल, कारण स्क्वेअरली कॅमेरा जो मात्र आपण मंचावरती फिरवण्यात आला होता, सो तुमचा निर्णय जो मात्र ग्राह्य धरला जाईल. 2 धावा इथे कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता, फिल्डरच्या माध्यमातून थोडीशी मिस्टेक होत असताना पाहायला मिळेल. इथे आरामात एकदा होऊ शकली असती. एका धावेला महत्व देणं गरजेचं आहे. मिस्टेक केली आहे. स्वतःवरती विश्वास दाखवण्याचं काम विकास करतायत. चांगली कामगिरी विकास यांनी देखील केली आहे, मात्र इथून मोठे स्ट्रोक्स देखील विकासच्या माध्यमातून येणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला सागर बनकरी अनसंग वॉरियर आहे, चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय आणि प्रत्येक मॅचचा विचार केला तर मॅच दर मॅच त्याची प्रगती चांगल्या प्रकारे होत असताना पाहायला मिळते. नो डाऊट एट ऑल नाव खूप मोठं आहे, मात्र नावाला साजेशी कामगिरी मागच्या सीझनमध्ये होत नव्हती. मात्र या सीझनमध्ये आनंददादा बनकरी जे मात्र अनुपस्थित आहेत, जे की लकी चाम आहेत SPK सुपर किंग संघाचे, मात्र ते अनुपस्थित असताना सागरदादांनी ज्याप्रमाणे भार सांभाळला आहे त्यांचं देखील विशेष कौतुक होणं गरजेचं आहे. इथे स्ट्रोक चांगला आहे आणि धावा देखील चांगल्याच मिळतील. बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील धावा 4. येतोय पलटवार, चेंडू सीमा पार, आलाय चौकार. वाईट बॉल येतोय. वाईटची एक धाव टीमच्या टोटलमध्ये आहे 36. 36 धावा धावफलकावरती असतील. विकास मॅरेथॉन इनिंग खेळण्याचं काम करत आहेत. आतापर्यंत पाहायला गेले या स्पर्धेमध्ये लीडिंग रन स्कोरर देखील असतील आणि लीडिंग विकेट टेकर देखील आपल्याला पाहायला मिळतील. नैतिक आणि मी म्हणेल विकास या दोघांमध्ये चुरशीची लढत. अभय देखील आहेत या रेसमध्ये असं म्हणायला हरकत नाही, कारण कन्सिस्टंटली अभय प्रत्येक मॅचमध्ये चांगली कामगिरी करतोय. यावेळेस स्ट्रोक चांगला होता, मात्र चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये चाललाय, जिथे एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 37 37 या आकड्यावरती. एका बाजूला विकास निश्चित चांगल्या प्रकारची कामगिरी करतायत. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर मिस्टर KPL म्हणून ज्यांची ओळख आहे, धावसंख्य धावफलकावरती 37 आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत. 8 चेंडूंमध्ये 12 ते 15 धावा, 50 पर्यंत धावसंख्या. फायटिंग टोटल उभं राहू शकतो, कारण समोर पाहिलं बल्लाढ्य संघ आहे, ज्या संघाकडे बॅटिंग लाईनअप तगडी फौज आहे. अशा संघाच्या विरोधामध्ये कमीत कमी 50 धावा बनवणं गरजेचं राहणार आहे. यावेळेस फटका अप्रतिम आहे आणि धावा देखील अप्रतिम मिळतील. बॉल सीमारेषा पलीकडे. विंटेज संतोष सुरोशेच्या बॅट मधून येतोय हा कडक कडकडाट सडक पे धडक असा KPL सिक्सर. संतोष सुरोशे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो दर्जेदार कामगिरी होत असताना पाहायला मिळेल. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतात, चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने 45 धावा धावफलकावरती असतील. 60च्या आतमध्ये थांबवणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक होईल तोपर्यंत संधी असेल आमच्या DJ ऑपरेटरला, ज्यांच्या माध्यमातून ऐकू एक सुमधुर असं संगीत. मात्र ड्रिंक्स ट्रॉली ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतीये, कौतुक करेल मी
KPL कमिटीचं ज्याप्रमाणे त्यांच्या माध्यमातून दर्जेदार आयोजन पाहायला मिळतोय, दर्जेदार नियोजन जो मात्र पाहायला मिळतोय, प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी वेगळं करण्याची कामगिरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. मागच्या वर्षी जर पाहायला गेलं तर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी सुरू होती त्यावेळेस संतोषदादा सुरोशे यांनी म्हटलं होतं की अशाच प्रकारे प्रत्येकाची साथ असली तर पुढच्या वर्षी आम्ही मालिकावीरसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक देखील ठेवू. आणि यावर्षी जर पाहायला गेलं तर सौभाग्यवती दीपालीताई चिंतामण चौधरी यांच्या माध्यमातून आम्हाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी इलेक्ट्रिक बाईक जी मात्र पाहायला मिळते, त्यांचं देखील मनापासून आभार असेल. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये एक प्लेअर इंजर्ड झाला होता, सो एक वेगळी संकल्पना देखील आपल्याला पाहायला मिळाली. कृष्णदादा ठाकरे यांच्या माध्यमातून ती संकल्पना सुचवण्यात आली आणि त्यानंतर संतोषदादा सुरेश म्हटले की पुढच्या वर्षी 3 दिवस आम्ही इथे डॉक्टर ठेवणार आहोत, जेणेकरून कुठल्याही प्रकारे कोणाला इजा झाली तर प्रथम उपचार जे मात्र करता येईल. शेवटच्या दिवशी जर पाहायला गेलं तर रॉल्स रॉयस आपल्याला पाहायला मिळते ॲज अ ड्रिंक ट्रॉली आहे. सो ज्याप्रमाणे आयोजन पाहायला मिळतोय कांबाकरांचं अप्रतिम असं आयोजन आहे. अशाच प्रकारे आयोजन राहिलं तर अगदी 1 ते 2 वर्षांमध्ये मला असं वाटतं प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी 4 व्हीलर देखील होऊ शकते. पुरांनो बाजूला वा. षटक क्रमांक कंप्लीट होतोय 4थं. 4 षटकांची समाप्ती आणि टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 45 धावा धावफलकावरती असतील. अजूनही 15 धावा बनवणं गरजेचं आहे. 60 धावा झाल्यात तर 45 धावा धावफलकावरती. इथून 60 धावा जर झाल्या तर मात्र एक चांगलं टोटल उभं राहू शकतो, कारण दुसऱ्या बाजूला तगडी फौज आहे, ज्या फौजमध्ये सागर बनकरी, योगेश बनकरी, सागर लोखंडे असे खेळाडू आहेत. गणेश आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती खेचून मारण्याचा प्रयत्न. चेंडू गोशांकित क्षेत्रात चाललाय, जिथे 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. 46 धावा धावा फलकावरती असतील. आज सगळे यंग खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. 40+ यंग खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतील. आपला काळ गाजवलाय हे सर्व खेळाडूंनी. आणि आज जर पाहायला गेलं तर त्यांचे छोटे भाऊ असतील किंबहुना त्यांचे पुत्र असतील या मैदानावरती चांगली कामगिरी करतायत. इथे मिस स्टॅम्प स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, स्वतः गोलंदाज येतोय, कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद, विकेटचा पतन लागतोय. हा दुसरा मोठा धक्का. ज्या खेळाडूने षटकार मारून मॅचचं समीकरण चेंज केलं होतं असा खेळाडू संतोष सुरोशे. बॅक टू दी पवेलियन. दरम्यान रविशेठ पावशे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. विठ्ठल शेठ पावशे साहेबांची देखील उपस्थिती या क्रीडा स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत असेल. सायनाथ ठाकरे पाहायला मिळतील. सायनाथ ठाकरे जो मात्र सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय, स्वतःचे विकेट सॅक्रिफाईस करतोय. इथे तो खेळला नाही, मात्र तो संघासाठी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली. इथे त्याला काय करायचं होतं तर त्याला स्ट्रायकिंग एंड वरती काही करून विथ एनी हाव विकास निश्चितेला आणणं गरजेचं होतं आणि त्याने ते केलंय. पहिला चेंडू फेस करत असताना त्याने विकासला स्ट्रायकिंग एंड वरती आणलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 46 धावा, ज्या मात्र धावा फलकावरती असतील. नवीन फलंदाज आय थिंक पिंटू खरकर जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 ते 15 पावलांचं मोठं रनअप आपण पाहू शकतो. इथे आपण पाहतोय फलंदाज जो मात्र बीट झाला होता. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. या मिस्टेक्स कमी करणं गरजेचं आहे, कारण म्हटलं जातं परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शन मध्ये एका मताला, अगदी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एका धावेला खूप जास्त महत्व आहे. एका धावेला महत्व इथे देणं गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये मी रात्रीमध्ये मुरबाड प्रीमियर लीग कव्हर करत होतो आणि तिथे मात्र सेमीफायनलची मॅच 1 धावेने आस्कोत संघ हारला होता.
इथे देखील खेचून मारण्याचा प्रयत्न, घोषांकित क्षेत्रात चेंडू चाललाय, एक धाव कंप्लीट होती सिंगल धावेच्या मदतीने. टीमची टोटल 49. अजूनही एका चेंडूचं काही शिल्लक आहे. इथून 50 पर्यंत धावसंख्या गेली तर मात्र चांगली मजा होऊ शकते. मात्र मी कौतुक करेल ज्याप्रमाणे गोलंदाजी इथे गणेशने केली आहे. सागरदादांवरती विश्वास दाखवण्यात आला होता, मात्र गौरवने 5 धाव्यांचं षटक फेकलं होतं. आदेश नावाचं वादळ घोंगावण्याआधीच आउट केलं होतं. मग अशा परिस्थितीमध्ये मे बी त्याला देखील गोलंदाजी देऊ शकले असते, मात्र सागरदादांवरती विश्वास दाखवला. जी गोलंदाजी सातत्याने चांगल्या प्रकारे प्रभावित केली, बॅक केलं सागरदादांना. थोडीशी मागणी गोलंदाजी राहिली. इथे स्ट्रोक चांगला आहे, चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय, फिल्डर आहेत आपल्याला पाहायला मिळतील, थोडेसे फंबल होत आहेत. 2 धावा कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाज जो मात्र होतोय तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात बाद. टीमची टोटल 51 धावा आणि 52 धाव्यांचं एक चांगलं टोटल, ज्या टोटलवरती दोन्ही संघ फ्रंट फुट वरती जाऊ शकतात. 52 धावा धावफलकावरती असतील. संपर्क साधायचा, कमिटीच्या एका मेंबरने लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधा. भरपूर सारी मेहनत ऋतिक देखील करतोय. चेहऱ्यावरती गॉगल आहे आणि त्यानंतर पाहायला गेलं ऋतिकच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. अतिशय शांत स्वभावाचा असलेला आमचा ऋतिक. येस, कोणासाठी कसा असेल माहित नाही, मात्र आमच्यासाठी एका बंधूसारखा आहे. चांगल्या प्रकारे सातत्याने त्याची साथ आम्हाला देखील मिळते. आणि याच दरम्यान आपण पाहू शकतो ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या सीझन पासून या 6व्या सीझन पर्यंत प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाचं करंडक चषक लाभलंय असे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय दीपकदादा म्हारसे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचे या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. ऑनगोइंग मॅच 52 धाव्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलंय. 52 धाव्यांचं लक्ष या मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढील फेरीमध्ये कुठला संघ दाखल होईल यासाठी 2 फॅक्टर इम्पॉर्टंट असतील. पहिला फॅक्टर सलामीला आलेले 2 फलंदाज आणि वन डाऊनला आलेला खेळाडू, अर्थातच सागर बनकरी, सागर लोखंडे, योगेश बनकरी हे 3 खेळाडू कधीपर्यंत मैदानाच्या आतमध्ये टिकतील, किती धावा बनवतील हे पहिलं फॅक्टर. आणि दुसऱ्या बाजूला ज्याप्रमाणे विकास निश्चिते आणि त्या सोबतीला जर पाहायला गेलं तर आदेश यांची गोलंदाजी कशी होतीये हे देखील पाहणं महत्वाचं असेल. त्यांचे 3 षटकं जर चांगले निघाले तर मात्र समोरचा संघ बॅकफुटवरती जाऊ शकतो. हे 2 फॅक्टर या मॅचचं प्रतिबिंब आपल्याला ठरवून जातील. 51 धावा प्राप्त आहेत. 52 धाव्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. असं म्हटलं जातं की हर सर जा झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जा समा जाए वो समंदर होता है. जीवन के इस कर्मभूमि में युद्ध भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए
वही सिकंदर होता. कोण असेल सिकंदर आणि कोणाला इथून हार पत्कारत असताना या स्पर्धेमधून कुठे ना कुठे काढता पाय घ्यायला लागू शकतो हे पाहणं महत्वाचं आहे. पहिलाच बॉल वेगवान चेंडू होता. भन्नाट वेग आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये संतोषजी सुरोशे पाहायला मिळतील. सराव करत नाहीत तरी देखील या स्पर्धेमध्ये एकमेव यष्टीरक्षक आहे ज्यांनी एकही कॅच सोडली नाही, एकही चेंडू सोडला नाहीये असा एकमेव खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एकही चेंडू सोडला नाही, कसाही चेंडू असू दे, अगदी डाय मारून देखील पकडलाय. यावेळेस देखील चांगला चेंडू असू शकतो, मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. लाईन होती तिला कट करत असताना आपण हा चेंडू पाहतोय. व्हाईट बॉल आणि व्हाईटची एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होतीये. मी उल्लेख केला होता संतोषजी सुरोशे यांचा. नेक्स्ट मॅच CR11 SSK11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर उपस्थित दाखवायचे. यावेळेस मिस्टेक होते फिल्डरच्या माध्यमातून. आपण पाहू शकतो दरीला भेदलं गेलंय, इनफिल्डला भेदलंय. एक्स्ट्रा कव्हर मधून एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, चेंडू सीमा पार, मिथिल दाबा 4 आणि येतोय संघर्षमय चौकार. चौकार जो मात्र पाहायला मिळतो आदिशच्या विरोधामध्ये. अजून एक वेगवान चेंडू आहे. तू आंधी तो मैं तुफा, तू तुफा तो मैं आका दरिया. अगदी त्याप्रमाणे इथे बॅटल रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कधी गोलंदाजी चांगली होती, कधी फलंदाजी चांगली होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेस देखील आपण पाहतोय स्ट्रोक चांगला आहे. डीप मधून निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिथिल दाबा 4 आणि येतोय पलटवार, चेंडू सीमा पार. फलंदाज योगेश बनकरी यांच्या बॅट मधून आलाय चौकार. मॅच धाव संख्या धाव फलकावरती 9 या आकड्यावरती आहे. मी उल्लेख केला होता आदेशचे ओव्हर, विकास यांची ओव्हर कशी राहते. दुसऱ्या बाजूला योगेश बनकरी, सागर बनकरी, सागर लोखंडे यांची फटकेबाजी कशी राहते ह्या मॅचचं प्रतिबिंब हे ठरवतील. इथे फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल, मात्र फेकी खराब होती. ज्याप्रमाणे अप्रोच पाहायला मिळतो सायनाथ ठाकरे याचा अटॅकिंग अप्रोच आहे जो असणं देखील गरजेचं आहे. इथे सिंगल धाव कंप्लीट होती. सिंगल धावेच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती आहेत. 52 धावांचं टार्गेट आहे. ज्याप्रमाणे नावाला साजेशी कामगिरी इथे होईल का, कारण बलाढ्य संघ आहे. बॅटिंग लाईनअप खूप तगडी फौज आहे. SPK सुपर किंग संघाचा विचार केला तर बाहुबलीने भरलेला हा संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो मिस्टर कन्सिस्टंट आदेश आपल्याला पाहायला मिळतील आणि अल्टीपल्टी मास्टर विकास आपल्याला पाहायला मिळतील. डॉट बॉलची समाप्ती होती आहे आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल 10 धावा धावफलकावरती असतील. समीकरण येऊन टेपला येणारे 24 चेंडू आणि 42 धावांची गरज. मी विशेष उल्लेख करेल ज्याप्रमाणे पहिल्या सीझन पासून कला क्रीडा सेवा क्षेत्रामधील एक फार मोठं नाव आहे आणि दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे असे कार्यकुशल कार्यसम्राट दमदार माजी सरपंच साहेब अर्थातच मंगेश बनकरी साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक सीझनमध्ये आम्हाला विशेष सहकार्य लाभतं. या सीझनमध्ये देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला भरघोस सहकार्य लाभलंय. कला क्रीडा सेवा क्षेत्रामधील एक फार मोठं नाव आहे आणि म्हटलं जातं ना की हा तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे आमचे मंगेश शेठ बनकरी असतील त्यांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. त्यांच्या समवेत जर पाहायला गेलं चिंतामण दादा चौधरी असतील दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस आहे. अतिशय शांत स्वभाव आहे. त्यांच्याशी ओळख झाल्यावरती असं वाटत नाही की यावेळेस स्ट्रोक चांगला आहे आणि बॉल निघून चाललाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. मिथिल दाबा 4 आणि येतोय हा चौकार. चौकार जो मात्र पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 14 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 14 रन 14 धावा धाव फलकावरती असतील.
दीपक दादा देखील इन ऍक्शन मध्ये असतील. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये आदेश येत आहेत. कॅच होती कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होत असताना पाहायला मिळेल. योगेश बनकरी नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि संतोष दादा योगेश दादांना घेऊन चाललेत, कारण माहिती आहे योगेश नावाचं वादळ जर गुंगावण्याआधी तंबू मध्ये पाठवलं ना तर आमच्या हातामध्ये मॅच येऊ शकते. इथे आपण पाहतोय फलंदाज बाद योगेश बनकरी. बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील उद्योजक, समाजसेवक तथा दिलदार आणि दमदार असलेलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे. कांबा गावाचा सर्वांगीण विकास ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय अशा आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, अर्थातच कार्यकुशल, कार्यसम्राट, दमदार माजी सरपंच साहेब मंगेशदादा बनकरी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कला क्रीडा सेवा क्षेत्रामधील एक फार मोठं नाव आहे आणि त्या सोबतीला दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला मागचे 2 दिवस महाबळेश्वर येथून मंगेशदादा मॅचला कव्हर करत होते, एन्जॉय करत होते. महाबळेश्वरला गेले असले तरी देखील गावाची स्पर्धा आणि गावाच्या स्पर्धेमध्ये ते येऊ शकले नाही, मात्र त्यांची उपस्थिती यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत होती. आजच्या दिवसामध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत असेल. मोहनदादा शेट्टी साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. उद्घाटन सोहळा देखील मोहनदादा शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये आपण कंप्लीट केला होता. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. बॅक टू बॅक 2 विकेट पडत असताना पाहायला मिळतील. सागर लोखंडे आल्या पावली परततोय तंबूमध्ये आणि आता सागर बनकरी याच्यावरती दारमदार संघाचा असणार आहे. सागर बनकरी आणि निलेश निश्चिते ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. SSK 11 टीमचे कॅप्टन, CR 11 टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. SSK 11 CR 11 दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचं. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज दीपेश आला नाही तर दीपेशने मैदानाच्या आतमध्ये तहलका मचवलाय. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे, मात्र फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. ओव्हर द टॉप हा स्ट्रोक पाहायला मिळाला कव्हर पॉइंट मध्ये आणि तोपर्यंत धावेंची लयलूट केली जातीये. 2 धावा ज्या मात्र इथे कंप्लीट होतील. टीमची टोटल 16 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. नुकताच उपस्थिती आपण पाहू शकतो. कला क्रीडा सेवा क्षेत्रामधील एक फार मोठं नाव, दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस आणि कांबा गावाचा सर्वांगीण विकास ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं मंगेश शेठ बनकरी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचे क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. CR 11 टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. SSK 11 टीमचे कॅप्टन आपण देखील लवकरात लवकर उपस्थित दाखवायची आहे. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. विंटेज निलेश निचिते आपल्याला पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे त्यांची बॅटिंग पहिल्या सीझन पासून पाहायला मिळते त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. कन्सिस्टंट प्लेअर आहे. थोडेसे इंजर्ड आहेत, मार्क माय वर्ड. जर इंजर्ड नसताना खेळाडू तर मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये प्रबल दावेदार असतात. नयन तुझी ना माझी चर्चा देखील झाली होती पहिल्या दिवसाआधी देखील. तर आपण टॉस करणार आहोत आणि विनंती असेल मोहन शेट्टी सर आणि त्यांच्या सोबतीला कार्यकुशल, कार्यसम्राट, दमदार माजी सरपंच साहेब अर्थातच मंगेश शेठ बनकरी साहेबांना देखील या 2 मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस जो मात्र करणार आहोत. दोस्तीच्या दुनियेतील हे 2 राजा माणसं आपल्याला पाहायला मिळतील. त्यांची उपस्थिती पाहायला मिळतीये आणि मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो अजून एका विकेटचं पतन होतोय. दीपेश इथे आपण पाहू शकतो अप्रतिम कामगिरी करतोय. अजून एका विकेटचं पतन. या मॅचची एक गोल्डन विकेट कॅरी होतीये ज्याच्यावरती दारमदार होती असा सागर बनकरी. बॅक टू दी पवेलियन.
गावची स्पर्धा आहे. आज तुमची उपस्थिती आमच्यासाठी महत्वाची होती. ही स्पर्धा पाहून कसं वाटतंय? एकदम खूप आणि उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे. मी माझ्या कांबा गावाच्या वतीने सर्वांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी एवढी मोठी स्पर्धा. आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्ही कांबा गावाची जी आमची स्पर्धा आहे त्याच्यासाठी आम्ही फक्त गावातल्या लोकच फक्त त्याला नियोजन करतो. अदरवाईज कोणाकडून पेमेंट काही मागत पण नाही. तर मी सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि सर्वांना सांगू इच्छितो की बाबा तुम्ही चांगले खेळा, चांगले राहा, व्यवस्थित राहा. क्या बात आहे. आता आपण मोहन शेठ शेट्टी साहेबांकडे. ओके, थँक्यू सो मच. मान्यवरांना विनंती असेल आपण आसनस्थ व्हायचं. थँक्यू सो मच मंगेश शेठ बनकरी साहेब. थँक्यू सो मच मोहन शेठ शेट्टी साहेब. दोन्ही संघांचे कर्णधार या. CR11 संघाने टॉस जिंकला. डिसिजन महत्वाची मॅच आहे. 2 मॅच जिंकले, 2 मॅच हारलेत. ही मॅच जिंकले तर कदाचित क्वालिफिकेशनचे सिनॅरिओ ते देखील थोडेसे तुमच्यासाठी इझी होऊ शकतात. स्ट्रॅटेजी मध्ये काही चेंजेस असतील, प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस असतील? नाही, काय नाही. चला तर मग मॅच साठी शुभेच्छा असतील. SSK एंटरप्राइजेस संघाला देखील मॅच साठी शुभेच्छा आहेत. टॉस जिंकला CR11 संघाने डिसिजन फिल्डिंगचं. आदरणीय धनाजी शेठ शिरोसे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. चांगला बॉल आहे. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती अशी मात्र होत असताना पाहायला मिळते. सातत्याने मॅच मध्ये 3 विकेट पडले आणि त्यानंतर चांगल्या प्रकारे आता आपण पाहू शकतो इथे कमबॅक होत असताना पाहायला मिळतोय. मी उल्लेख केला होता आदेश आणि विकासचा. मात्र ज्याप्रमाणे दीपेशने गोलंदाजी केली मॅच मध्ये पूर्ण प्रकारे SPK सुपर किंग संघाची जी बॅटिंग लाईनअप होती त्या बॅटिंग लाईनअपला निस्तनाबूत करायचं काम केलं. आणि याच दरम्यान आपण उपस्थिती पाहू शकतो उद्योजक समाजसेवक दीपकदादा सुरोशे साहेबांची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. टॉस झालाय. CR11 संघाने टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतला. SSK एंटरप्राइजेस संघाला फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलं. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. आणि त्यांच्या सोबतीला जर पाहायला गेलं तर इलू उबाळे यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. विकेटचं पतन होतोय 18 धावसंख्येवरती. चौथा गडी असं मात्र बाद होत असताना पाहायला मात्र धाव फलकावरती पाहायला मिळतील. गडी गमवलाय चौथा. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला येत असताना गौरव येतोय. निलेश निचिते आणि गौरव ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. मी उल्लेख करत होतो नयन ज्यावेळेस पहिली मॅच सुरू होणार होती त्याआधी आपण उल्लेख केला होता निलेश निचिते जर फिट असता तर प्रबल दावेदार सिरीजच्या रेसमध्ये असता. कारण ज्याप्रमाणे त्याची फटकेबाजी पाहायला मिळायची, एकतर्फी बॅटिंग करत असताना प्रत्येक स्पर्धेमध्ये तो पाहायला मिळायचा. इथे चेंडू चांगला आहे. डॉट बॉलची समाप्ती होती. विकास निचिते सर्वात जास्त विकेट देखील त्याच्या नावावरती आपल्याला कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले होते. धावसंख्या देखील सर्वात जास्त त्यांनी बनवली होती एकतर्फी. आणि त्या सोबतीला जर पाहायला गेलं तर नैतिक आणि त्या सोबतीला अभय हे देखील त्या रेसमध्ये. अजून एक चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होती. अवघ्या एका धावेचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 1 धाव. अर्थातच टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली 18. या आकड्यावरती मैदानाच्या आतमधील ड्रिंक्स ब्रेक तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर संधी अशी मात्र असेल आमच्या डीजे ऑपरेटरला. ड्रिंक्स ब्रेक होतो या गोष्टीची नोंद करून घ्यायची. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 18 या आकड्यावरती.
तर 18 धावा फलकावरती असेल. समीकरण येऊन टिपलं. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 34 धावेंची गरज. जिंदगी जीना आसान नहीं होता बिना संघर्ष कि कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के घाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. ज्याप्रमाणे एका दगडाला देवपण येण्यासाठी हथौड्याचे घाव सहन करावे लागतात, अगदी मैदानाच्या आतमध्ये एसपीके सुपर किंग संघाच्या माध्यमातून इथे गौरव आणि निलेश यांना देखील तशाच प्रकारे ज्या प्रकारे येस एसपीके सुपर किंग संघाच्या विजयावरती 2 ते 3 संघांचं भवितव्य अवलंबून असेल. दुसऱ्या बाजूला चलो शिर्डी 11 यांच्या विजयावरती देखील 2 ते 3 संघांचं भविष्य असे मात्र असणार आहे. यावेळी स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. फटका दर्जेदार आहे, मात्र चेंडू चालला डीप मधून एका धावेसाठी. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे चालली आहे, जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती. विजयासाठी 33 धावांची गरज. 11 चेंडू आणि 33 धावा हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती स्थिर आणि सगळी जास्त काही वाढत नाहीये. रन बॉल आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळतीये. इथून थोडंसं चेंजेस करणं गरजेचं असेल. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाई देखील आपल्याला पाहायला मिळतीये. वेगवान चेंडू होता, भन्नाट वेग पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. या मॅच मध्ये मी म्हटलं होतं सागर बनकरी, सागर लोखंडे, योगेश बनकरी हे 3 फलंदाज कशी कामगिरी करतात ते पाहणं महत्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना विकास आणि आदेश हे गोलंदाजी कसं करतात हे महत्वाचं होतं. मात्र कौतुक करेल ज्याप्रमाणे दीपेशने केलंय, 3ही मेन फलंदाजांना दीपेशने बाद केलाय. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील मिस्टेक आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. मिथिल धावा 4. येतोय पलटवार आणि आलाय हा चौकार. मॅच व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आपल्याला पाहायला मिळतीये. उद्योजक, समाजसेवक तथा कार्यकुशल कार्यसम्राट दमदार सरपंच साहेब अर्थातच मंगेश शेठ बनकरी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक असं स्वागत असेल. स्पर्धेसाठी पहिल्या सीझन पासून आपण पाहतोय विशेष असं आर्थिक सहकार्य आपल्याला पाहायला मिळते मंगेश शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून देखील आहे. त्यानंतर पाहायला गेलं उद्योजक, समाजसेवक, एक दमदार आणि दिलदार व्यक्तिमत्व मोहन शेट्टी साहेबांची उपस्थिती देखील पाहायला मिळते. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असणारे दीपकदादा सुरोशे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. विठ्ठलदादा पावशे साहेबांची देखील या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक असं स्वागत आहे. इथे 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 25 या आकड्यावरती आहे. एका चेंडूचा खेळ या ओव्हर मधील शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. इथे स्ट्रोक फसलाय डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करतात, कॅच ड्रॉप होतीये. फलंदाज इथे बाद होऊ शकला असता, मात्र चेंडू सीमा पार. मिथिल धावा 4. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 29 या आकड्यावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर. येस डीजे. निश्चित हा बॅटल पाहण्यात मजा येईल. भाऊ विपक्ष भाऊ असा बॅटल आहे. तर याच दरम्यान उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते उद्योजक, समाजसेवक तथा एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे संतोषदादा ठाकरे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. चलो शिर्डी
संघाचा विचार केला तर त्या संघाचे संघ मालक देखील आहेत. वसंतदादा पावशे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. गणेशदादा बनकरी साहेब असतील, लेजंड क्रिकेटर आहेत, त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समवेत जर पाहायला गेलं तर संतोषी सुरोशे गाव भगत आहेत, त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. इथे विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. निलेश निचिते यांना बाद केलेला आहे विकासने. गोलंदाज तयार. विकास पुन्हा एकदा. चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होत असताना पाहायला मिळेल. छोट्या चिमुकल्या पोरांना विनंती असेल, खेळाडूंना देखील विनंती असेल, व्यासपीठ खाली करायचे मित्रांनो. प्लेयर्स डगआउट आपल्याला पाहायला मिळतात, तिथे तुम्ही बसू शकता. रेग्युलर इंटरवल वरती विकेट्स पडत असताना पाहायला मिळतात. या मॅच मध्ये देखील विकासने 2 विकेट आतापर्यंत घेतल्यात. पहिल्या मॅच मध्ये 5 विकेट, दुसऱ्या मॅच मध्ये देखील विकेट, तिसऱ्या मॅच मध्ये 3 ते 4 विकेट, या मॅच मध्ये देखील 2 विकेट. सो लीडिंग विकेट टेकर्स मध्ये देखील तो येत असताना पाहायला मिळतो. 5 मध्ये तरी आहे, यात काही शंका नाहीये. यावेळी सिंगल धाव एकवटली जाते. सिंगल धावेच्या मदतीने 30 धावा धाव फलकावरती असतील. 30 धावा 30 रन, 30 धावा धाव फलकावरती आहेत. CR11 SSK एंटरप्राइजेस दोन्ही टीम्स रेडी राहायचं मॅच साठी. इथे नो बॉल असेल, नो बॉल होता. बीमर नाही, नो बॉल आहे हा. बघा नो बॉल आणि बीमर मध्ये देखील खूप अंतर आहे. ज्यावेळेस फुलटॉस शरीरापासून वरती येतो त्याला नो बॉल म्हटलं जातं, मात्र फुलटॉस चेंडू असेल आणि तो बॅट्समनच्या शरीरावरती येत असेल, त्या चेंडूने कदाचित फलंदाजाला दुखापत होऊ शकत असेल तर त्याला बीमर म्हटलं जातं. व्हाईट बॉल येतो. सो फ्री हिट कंटिन्यू. 32 धावा आहेत, विजयासाठी 20 धावांची गरज. चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होती. 2 चेंडूंसाठी अजूनही शिल्लक. 2 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. सामना जिंकला तर सायनाथ ठाकरे यांच्या माध्यमातून संघाला काय ना काहीतरी ट्रीट असेल, यात काही शंका नाहीये. इथे स्ट्रोक चांगला आहे, मात्र डीप मध्ये डाऊन दी बॉल आदेश येत आहेत. अजून एका विकेटचं पतन. प्रत्येक मॅच मध्ये कमीत कमी 2 ते 3 विकेट विकास निचिते घेत असताना पाहायला मिळतील. 1 मोर विकेट डाऊन. विकास निचिते नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या नावाची दखल सातत्याने घेण्यास भाग पाडतोय. 1 मोर विकेट डाऊन. लागतोय हा 6वा झटका. मॅन ऑफ द मॅच दिशेला आपण वळणार आहोत. नो डाऊट ॲट ऑल जबरदस्त कामगिरी करणार आहे विकास. सामनावीर आपल्याला पाहायला मिळतील. उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. सर्व मान्यवरांचं आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत करणार आहोत. आपल्याला व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत.